नमस्कार, मी धीरज इंगळे. आजची आपली दिवसाची सुरुवात उशिरा होती. टाइम झालाय 9:18. कारण आमचं बाळाला काल इंजेक्शन दिलं होतं आणि रात्री त्याला बरं नव्हतं वाटत, ताप वगैरे आला होता. रात्रभर आम्ही जागे होतो दोघं 4 वाजेपर्यंत, पहाटेच्या 4-5 नंतर आईला उठवलं. नंतर थोडा आराम केला 8 वाजेपर्यंत आणि आवरून आता नाश्ता वगैरे करून निघालोय. आता चाललोय CNG फिल करायला. CNG फिल केल्यावर दोन्ही ID ओपन ऑन करून घेतो, ओला उबेर, आणि बघूया कुठं राईड पडते. आणि उबेरची सध्या ऑफर आहे 9 ते 11ची. ती जर भेटली आपल्याला तर आपल्याला 25 रुपये म्हणजे नाश्त्याची आपलं निघून जाईल. तर ट्राय करूया. आता चाललोय CNG भरायला. तर बघू आज किती वेळ वाजेपर्यंत टाइम करतोय मी काम. बाळाला दवाखान्यात न्यायला लागलं तर बघू, नाहीतर ते इंजेक्शन दिल्यावर ताप येतोच. 3.5 महिन्याचं इंजेक्शन दिले आता. बघूया पुढं. आता करतो अपडेट कसं कशा राईड वगैरे भेटतात मॉर्निंगचा. ते फर्स्ट टाइमच असेल मी एवढ्या उशिरा निघलोय. बघू, ठीक आहे, करतो अपडेट. फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे ओलाकडनं हिंजवडीची. 1.5 किलोमीटरचं पिकअप आहे. चाललोय कस्टमरला पिकअप करायला. आणि उबेरचे पण पडत होतं राईड, पण पाहिली नाही. आणि ओलाची पाहिली, एक्सेप्ट केली आहे. आणि 230 का 240 असं काहीतरी दाखवलंय मला हिंजवडीचं. तो ठीक आहे, पहिली राईड आहे आपली, दिवसाची सुरुवात करून घ्यायची आहे. सो एक्सेप्ट केली आणि हिंजवडी मानल्यावर तिकडनं पण पडून जाईल. सो चाललोय आता कस्टमरला पिक करायला. राईड कम्प्लीट झाल्यावर करतो आपण. फर्स्ट राईड जी ओलाकडनं भेटली आपल्याला, हिंजवडीची भेटली होती. कस्टमरच्या लोकेशनला गेलो, पण ते काय आले नाही. तिथं कॉल वगैरे केला नाही, उचलला. त्याने 2-3 कॉल केले. 5 मिनिटं माझं आपलं सुरू केलं. 5 मिनिटं राईड कॅन्सल केली. सो कॅन्सलेशनचे 22 रुपये आपल्याला भेटले. आणि तिथनं लगेच आपल्याला शिक्रापूरची राईड पडली. म्हटलं आता शिक्रापूरला आंबे पण लॉंग राईड होती. 400चं फेर दाखवले, 402 रुपयाचं. तर आलोय आता आपण शिक्रापूरला. कस्टमरला ड्रॉप केले. कस्टमरचं बिल झाले 543. आपल्याला दिले 402, 36 किलोमीटरचे. तर आता वाजलेत 11. 40 किलोमीटर झाले. 422 रुपयाचं आपलं काम झाले. आता इथनं थोडंसं पुढं जावं लागेल माझ्या हिशोबाने, कारण इथनं राईड पडणं मुश्किल आहे. तो हळूहळू मी पुढं सरकत राहणार, पुणे स्टेशन वगैरे त्या साईडला. आणि तिकडनं बघूया आज किती काम होते आपलं. तर एक राईड मोठी होती, सो मी ऍक्सेप्ट केली. आणि बघूया पुढं कसं कुठं राईड पडतात वगैरे ते. आपल्याला उबेरकडनं राईड पडली आहे हडपसरची. वाघोलीपासनं चाललोय थोडंसं पुढे 2 किलोमीटर. आणि वाघोलीपासून हडपसर आपल्याला 210 का काहीतरी फेर दाखवलाय. तर 190 वगैरे 195 आपल्याला भेटून जाईल. चाललोय कस्टमरला पिक करायला. बघूया आता. इथनं ओलाने तर काय राईड दिली नाही. आणि नेहमीच या साईडला आलं की थोडंसं वाघोली वगैरे या साईडला यावं लागतं. तर ठीक आहे, माहित होतं असं होणार आहे. पण मॉर्निंगचे 400 रुपये आणि 200-600 आज असंही हप्ते करायचे. आमच्या मावस बहिणीला मुलगा झालाय, सो हॉस्पिटलला तिकडे पण जायचंय भेटायला. तर बघूया आज आपण किती काम करतोय. तर ठीक आहे, करतो कस्टमरला पिकअप. आणि ड्रॉप केल्यानंतर किती फेअर झालं, काय झालं, किती वेळ लागला, करतो अपडेट. कस्टमरला सोडलंय आपण एमएनआरला. आणि इथनं हडपसर साईडला एक रस्ता दिसतोय, तिकडनं चाललोय कुठेतरी साईडला घेऊन. बघू मॅप वगैरे. आणि कस्टमरचं बिल झालं 225. आपल्याला दिले 193 रुपये. आणि वेळ झालाय 12 वाजून 14 किलोमीटर झाले 71. तर 422 आणि 190, 6 4 2 6, 620-30 वगैरे आपलं अर्निंग झालेलं आहे. आणि आता इथनं ओलाचं पण ऍप चालू करतो आणि राईड कुठं पडते बघतो. आधी हा एरिया कोणता आहे बघायला लागेल मला, माझ्यासाठी नवीन आहे. तर इथनं काय जवळ आहे ते बघतो आधी आणि ठरवतो कुठं जायचं वगैरे. हायवेला वगैरे गेला तर मग काय हरकत नाही, पुढं आपल्याला राईड पडून जातील इथनं. तर बघतो कुठं जातोय आता, करतो अपडेट. आपल्याला हडपसर बसना राईड भेटली होती बालेवाडीची, हायवेला वाकडच्या इथं. तर कस्टमरला पिले ड्रॉप. आता कस्टमरचं बिल झालं तर 390 रुपये. आपल्याला दिले 286 रुपये. आणि आता आपण टाइम झालाय 1:45. आता आपण घरच्या साईडला निघू. तर आता इथनं बघू आता ब्रिज कसा, क्रॉसिंग कुठे बघायला लागेल. हायवेला आहे. आणि आज हाफ डेच काम झाले. ठीक आहे, घरी पण जायचं थोडं काम आहे. तर आपलं 910 रुपयाचं काम झालेलं आहे. घरी बसण्यापेक्षा आपलं तेवढेच पैसे येतात. सो बाळामुळं थोडंसं झालं, त्याला पण बघायचंय आणि काम पण आहे थोडंसं. सो ठीक आहे, आलेला दिवस असा हे नाही करायचं आज उशिरा उठलो त्यामुळं जायचं नाही वगैरे, आळस नाही करायचं. आपल्या कंटिन्युटी मेन आहे.
भले हे काम थोडंसं कमी राहू द्या, पण कंटिन्यू करणे हे खूप महत्वाचं आहे. सो आता इथनं मी लोकेशन टाकतो, थोडंसं बघायला लागेल कसं जायचंय. आणि ठीक आहे, भेटूया उद्या.